प्रभाग क्रमांक 26 मधील माजी नगरसेवक भागवत पाराजी आरोटे यांच्या प्रयत्नातून खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या 50 लाख निधीतून सभागृहाचं लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। हेमंतप्पा गोडसे यांच्या फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं। यावेळी सुवासिनींच्या वतीनं त्यांचं औक्षण करण्यात आलं। यावेळी फलकाचं अनावरण हेमंतप्पा गोडसे तसंच माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। यावेळी हेमंतप्पा गोडसे यांचा आयोजकांतर्फे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंतप्पा गोडसे, भागवत भाऊ आरोटे, यशवंत पवार, अशोक पारखे, अरुण कुशारे, शिवाजी मामा फड, भागवत मार्तंड, अरविंद तिवारी, जितेंद्र सिंग, शंकर शेठ, जीवन दिघोळे आदी मान्यवर उपस्थित होते। नागरिकांसाठी समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणं, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक मनोरंजनात्मक उपक्रम, आरोग्य आणि निरोगीपणा, विशेषतः परिसरातील नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेले शैक्षणिक तसंच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे सभा मंडप केंद्र म्हणून काम करेल। यावेळी उपस्थित आयोजकांतर्फे यांचे आभार मानत राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ज्यांच्यासाठी आम्ही भागवत भाऊ असतील, कुशारे सर असतील, सर्वच आमची टीम असेल या भागातून आम्ही तळमळीने असं काम करून आपण दोन्ही वेळेस खासदार करण्यामध्ये आमचं सिंहाचा वाटा आहे भाऊ। आणि म्हणून हक्काने आप्पाकडे जाऊन भाऊंनी काम ओढून आणलं आणि या कामाचा आज उद्घाटन सोहळा होत आहे। आणि म्हणून परिसरातील लोक सुद्धा आपल्या खासदार म्हणजे आप्पा आपल्यावर खूप खुश आहेत आणि आम्ही सुद्धा आहेत। परंतु आज कुठेतरी आपल्यामध्ये दुपळी असेल, परंतु आमच्या अंतःकरणामधून आम्ही आप्पा तुमचेच आहोत। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या भागाच्या, आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी आपण पुन्हा आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील या ठिकाणी सांगतो। आणि आप्पा तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या, भागवत भाऊवरती राहू द्या। आणि आम्हाला नुसतं खासदारकी म्हणून नाही तर आप्पा आमचे घरचे संबंध आहे आप्पाचे आमचे। आणि म्हणून आमच्या कुटुंब, जसं आम्ही कुटुंब समजतो असे आमचे आप्पा आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार। आज नाशिकचा इतिहास जर बघितला तर गेल्या 25 वर्षांमधून आप्पा तुम्ही हा इतिहास घडून आणलेला आहे। आणि मला तर वाटतं आता हे बोलणं उचित ठरणार नाही, म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर घ्या किंवा तुम्ही आमच्या बरोबर या आणि पुन्हा एकदा हॅट्रिक आपण घडूया। आणि ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय। अभिनंदन करेल का लोकप्रतिनिधी कसा असावा। लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतो, निवडणुका येतात आणि जातात, परंतु निवडून आल्यानंतर आपल्या ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या लोकांच्या समस्या काय, त्यांची समस्या म्हणजे ही माझी समस्या, आणि मग ती सोडवण्यासाठी आपल्याला कोणालाही सांगावं लागलं तरी त्या माणसात आपल्या लोकांचे कामांच्या समस्या सुटायला पाहिजे, ही जी दूरदृष्टी असते, हे जे विचार असतात, म्हणून असे विचार एखाद्या म्हणजे यांच्यामध्ये आहेत भागवत आरोटेंमध्ये। मला असं वाटतं इतरांसाठी देखील हा आदर्श म्हणून ठरले जाईल निश्चितच। कारण मी सुद्धा काम करत असताना, मी नाशिक लोकसभेमध्ये काम करत असताना सातत्यानं मी कधीही कुठला मंत्री आहे, मग मागच्या काळामध्ये तर आपलं जमतच नव्हतं भाजप बरोबर, मागच्या 5 वर्षांनंतर 2.5 वर्ष, पण तरी मी जायचोच, गडकरीकडे जाय, याच्याकडे जाय, त्याच्याकडे जाय, कामं शेवटी आपल्याला लोकांचे कामं करायचे। आज सगळ्याच क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे, सगळ्याच क्षेत्रामध्ये। आज UPSC जर असेल तर तिथं सगळ्यांनी याला 10 मार्क, याला 5 मार्क, याला 10 मार्क अशी स्पर्धा आहे। तशी राजकारणात झाली आता। तुमचा संपर्क किती, तुमचं मितभाषी किती, कालही फाटून बोलत्या तर तुम्ही म्हणजे अशा सगळ्याच गोष्टी, मग तुम्ही कामं काय केले, मग तुम्ही म्हणजे अशा सगळ्या दुःख सुखांमध्ये किती सहभागी, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आता लोक ही स्पर्धाचं युग झाले राजकारणामध्ये सुद्धा।
प्रभाग क्रमांक 26 मधील माजी नगरसेवक भागवत पाराजी आरोटे यांनी आपल्या संपूर्ण प्रभागात जवळजवळ 150 कोटींची कामं केली. त्यामुळे संपूर्ण प्रभागात प्रत्येक मंदिरासमोर सभा मंडप असो किंवा प्रभागात प्रत्येक ठिकाणी रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या कामांच्या नियोजन पद्धतीनं कामं असो. यामध्ये संपूर्ण प्रभागात 3 पाण्याच्या टाक्या, 28.5 कोटीच्या ड्रेनेज लाईन, 38 कोटी रुपये पाण्याच्या पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या अशी विविध कामं आमदार सीमाताई हिरे असो किंवा खासदार हेमंतप्पा गोडसे असो यांच्याकडे वारंवार आपल्या प्रभागातील समस्या मांडून त्यांच्याकडून आमदार तसंच खासदार निधीतून निधी मंजूर करून आपल्या प्रभागासाठी निधी मंजूर करून प्रभागातील कामं करून घेतली. कार्यसम्राट खासदार हेमंतप्पा, पण तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की या परिसरामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षाचा कामांचा जो बॅकलॉग जर कोणी भरून काढला असेल तर ह्या जोडीने, म्हणजे आपण त्या दोघांनाही, म्हणजे आपण खरं तर आपल्या सर्वांचं भाग्य समजलं पाहिजे की आपला हा महापालिका हद्दीतील सर्वात अविकसित असा भाग 5 ते 7 वर्षापूर्वी होता आणि आज मात्र हा प्रभाग अतिशय सुखसोयींनी, सर्व सुविधांनी युक्त असा झालेला आहे. त्याला कारण म्हणजे एक वरच्या स्तरावर आपल्याला लाभलेले कार्यसम्राट खासदार माननीय हेमंतप्पा आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26 साठी लाभलेले कार्यसम्राट नगरसेवक ते म्हणजे आपले भागवत भाऊ आरोटे. आणि आपण सर्वांच्या योग्य त्या गरजा ह्या दोघांनी ओळखल्या आणि जी अतिशय गरजेची आणि फार महत्त्वाची जी कामं होती ती सर्व कामं आप्पांनी संसद भवनेमधून म्हणा आणि भाऊंनी महापालिकेतून खरोखर खूप तळमळीने ओढून आणली. मी भाऊंचं कार्य तर अतिशय जवळून बघितलेलं आहे. त्यांच्याबरोबर मी स्वतःही महापालिकेमध्ये 2-2 तास थांबूर करण्यात त्यांच्याबरोबर मी पण फिरत असो, म्हणून मी त्यांची तळमळ बघितलेली आहे. पण आता आपल्या सर्वांची पुन्हा एकदा एक वेळ आलेली आहे की आपल्याला 25 वर्षाचा बॅकलॉग ज्यांनी 5 वर्षात भरून काढला आणि आता पुढच्या 25 वर्षाचं जर आपल्याला चांगल्या सुविधा सुखसोयी पाहिजे असेल तर पुन्हा आपल्याला असे कार्यसम्राट खासदार आणि नगरसेवक निवडून द्यावे लागतील. आणि म्हणून आता विचार करण्याची वेळ आपली आहे. आता या तुमचा निधी असेल, मी आमदारांकडून निधी आणला, सीमाताई पण जवळजवळ 3 कोटीचा निधी आणलेला आहे, तुमच्या पुढे जवळजवळ 3 कोटी आमच्या प्रभागासाठी भेटले. आणि ही सर्व निधी घेत असताना मी एकच विचार केला, कोणताही पक्ष नाही, माझा पक्ष फक्त एकच होता, ही जनता ही पक्ष होती आणि मी त्यांच्यासाठी काम करत होतो. आणि इथून पुढेही अप्पा, मी आता एवढंच एक मंदिर होतं की इथं सभागृह यायला होतं, नाही तर आता तुम्ही गेलं माझ्या प्रभागात तर प्रत्येक ठिकाणी सभागृह दिसेल तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी सभा मंडप केलेला आहे. आणि मी हे करताना आपल्या भागातच नाही, तुम्हाला असं वाटेल संजीवनगर, विराटनगर, चुंचाळे, रामकृष्णनगर इथंच केलं का, असं काही नाही. तुम्ही जा प्रभागात, प्रत्येक ठिकाणी अशा सुविधा तुम्हाला दिसतील. रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज. इथून मागे असं व्हायचं की प्रत्येक जण यायचा, पहिला रस्ता करायचा मग ड्रेनेज पाईपलाईन करायचा, परत तो रस्ता तुटायचा. मी असं काम केलं नाही. मी आधी ड्रेनेज लाईन केल्या, पाण्याच्या पाईपलाईन्स केल्या आणि मग रस्त्यांची कामं केली. म्हणून माझ्या मते सुविधा करताना तुम्ही बघितलं असेल, मी 3 पाण्याच्या टाक्या केल्या, जवळजवळ 28.5 कोटी फक्त ड्रेनेज लाईन साठी आणले महापालिकेकडून आणि त्या लाईन केल्या. जवळजवळ 38 कोटी फक्त आणि फक्त आपण पाण्याच्या पाईपलाईन केल्या, पाण्याच्या टाक्या केल्या. हे असं सर्व काम करत असताना 150 कोटी पर्यंत कामं केली. मग विरोधक काही प्रचार करताना असाही करतात, 150 कोटी मग यांना पैसे किती मिळाले असतील. अरे बाबांनो, पैसे मिळाले असते तर याही ठेकेदाराला भेटलो असतो, त्या ठेकेदाराला विचारा की बाबा रुपया दिलाय का. कोणी असेल, आप्पांचा ते मला विचारत होते, भाऊ मी भेटलो नाही, त्याचा नंबरच नाही. म्हटलं माझ्याकडे नंबर आहे, मी नंबर देतो. आणि मग त्याला सांगितलं की बाबा तू आम्हाला कोणालाच काही दिलं नाही ना, खासदाराला ना, आम्ही कोणाकोणच काही घेत नाही, खासदार साहेब पण नाही आणि मी पण कधीच कोणाकोण काही घेतलं नाही. मग त्याला सांगितलं आता एक रूम बांधून दे आणि तो ठेकेदार लगेच तयार झाला. तो आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना एक रूम पण तिथं बांधून देणार आहे. मग माझ्या मते अशी कामं करत असताना फक्त आप्पांनी आपल्या जनतेचा विचार केला आणि म्हणूनच आप्पा, मी या जनतेच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपले जेवढे आभार मानाव आमच्यासाठी तेवढे कमीच आहे. मी जसं सांगितलं, आमचा कामगार वर्ग आहे आणि आमच्यासाठी हे सभागृह म्हणजे वरदान ठरणार आहे आमच्या भागाला. नक्कीच याचा प्रत्येक कुटुंबाला या प्रभागात लाभ होईल आणि नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावं असंही आव्हान आपल्याला सर्वांना करतो. आणि आप्पांना विनंती करतो की आपण नक्कीच अशीच माया, असंच प्रेम या प्रभागावर ठेवावं अशी आपल्याला विनंती करतो.
माजी नगरसेवक भागवत पाराजी आरोटे यांनी जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय। यावेळी परिसरातील शंकर सरोज, भागवत मार्तंड, अशोक पारखे, यशवंत पवार, अरविंद तिवारी, राजू सरोज, जितेंद्र सिंग, अमरनाथ पंडित, सुभाष विश्वकर्मा, आनंदा नवले, मुरलीधर कदम, भरितकर, शिवाजी मामा फड, पुंजाराम मांडवे, किरण यादव, राम नवलपाल, गायकवाड मामा, दादासाहेब पुणे, भानुदास गोवंडी तसंच ज्येष्ठ नागरिक, महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक। आरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं।